नमस्कार. इजी स्कूलिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला सुरुवातीला लहान मुलांना रीडिंग स्किल शिकवायची आहे. मग रीडिंग स्किल शिकवताना आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची असते? आपण एक पॅरेंट्स म्हणून असू किंवा आपण टीचर्स म्हणून असू, त्यावेळेस आपल्याला आता मुलांना आपण एमएटी मॅथ म्हणून वाचायला शिकवतो. आपण जर हे समजा MAT मॅथ आहे, तर मग जर पुढे ई लागलं तर हे मेटच का होतं? आता मॅथ मध्ये पण एमच्या नंतर एच आहे आणि मेट मध्ये पण एमच्या नंतर एच आहे. मग इथं मॅट पहिल्यांदा मॅट आणि नंतर मेट असं का वाचलं जातं? चला आज आपण पाहूया. इथं मी ईच्या जोडीने येणारे स्वर, आपण जर इंग्रजीमध्ये व्हॉवेल्स म्हणतो, व्हॉवेल्स आपले 5 असतात, A E I O U. आता आपल्याला कशी असते रीडिंग करायची? सुरुवातीला मी ए दिलेला आहे, ए च्या जोडीने जर ई आलं तर त्याची कशी रीडिंग करायची? आता मुलांना आपण सहसा टी सेज ए सेज ä के सेज क असं वाचायला शिकवतो. मग टेक या वर्णात आपण टेक म्हणतो, पण मुलांना ते माहित नसतं आणि सुरुवातीला तुम्ही सांगायला गेलात याला टेकच वाच, याला मेटच वाच, याला लेकच वाच, ते म्हणते अरे एमएटी मॅट होतं, तर एमएटी मेट कसं वाचायचं? मुलं चुकत असेल तर काही हरकत नाही, पण आपण त्यांना समजून सांगायचं की कसं करायचं आहे. आता जर ए सोबत ई आला तर आपल्याचा ओरिजिनल फोनिक साऊंड आपण ए सेज ä म्हणतो. इंग्रजीमध्ये वाचताना थोड्याशा मुलांना अडचणी येतात, त्याच्या मराठीमध्ये येत नाही, कारण मराठीमध्ये लिहिताना आपण अच लिहितो आणि त्याचा फोनिक साऊंड पण अच असतो, अ असेल आ असेल. पण इंग्रजीमध्ये तसं नाहीये ना, इंग्रजीमध्ये थोडेसे वेगळे येतात, फोनिक साऊंड वेगळे येतात, लिहिताना आपण वेगळे लिहितो. आता मग ए आहे तर त्याचा फोनिक साऊंड ä आहे, पण ज्यावेळेस ए च्या जोडीला ई आहे, ई म्हणजे त्याच्या सलगच असावं असं काही नाही, तर त्याचा फोनिक साऊंड आपण जसं ए म्हणतो म्हणताना अल्फाबेट तर एच वाचायचा, TAKE. आता जरी मुळात असणार टी सेज ट, ए सेज ä, के सेज क, तरी आपण त्यांना ए चा उच्चार एच करायचा, इथं ä करायचा नाही. मग TAKE टेक. आता MATE. आता जर आपण MAT लिहिला तर आपण मॅच करतो, एम सेज म, ए सेज ä, टी सेज आपण त्यांना कॉमन रीत आपण शिकवतो. पण आता समोर आपल्याला जर ई लिहायचं आहे तर आपण काय करायचं? एमचा उच्चार, एमच्या नंतर ए आहे असं नाही की ई सोबतच असावं. त्या शब्दामध्ये कुठे जरी ए आणि ई जर सोबत आलेला आहे तर त्याचा प्रॉपर उच्चार करायचा. प्रॉपर म्हणजे कसा? जसं आपण म्हणताना ए लिहिताना एच मग वाचतो ना, आपण आणि वाचत आणि म्हणत आपण ही मी आय लिहिले बॅग लिहिले असं नाही, तर मग आपण बरोबर MAT मेक असं वाचायला शिकवायचं, LAKE. आता एल सेज ल, ए सेज ä, के सेज क असं बरोबर. याच्या नंतर ए आहे तर चेक करायचं ई आहे, त्यांना सांगायचं की बाबा नाही, जिथं जिथं शब्दामध्ये ए च्या जोडीला ई असं आलेलं असेल तिथं ए चा ओरिजिनल साऊंडच घ्यायचा, म्हणजे एला एच म्हणायचं, ä म्हणायचं नाही. लेट, बेक, लेट. आता नेक्स्ट आहे आय. आयच्या जोडीला जर ई आलं तर आयच्या जोडीला ई आलं तर आपल्याला काय करायचं आहे? आपण आय सेज ई म्हणतो फोनिक साऊंड, पण आय सेज ई म्हणायच्या वेळेस आपल्याला आता WIN विन होतं, पण जर समोर ई लागलं तर तो शब्द झाला वाईन. मग आता मुलांना आपण डब्ल्यू सेज ब, आय सेज ई, एल सेज न, मग विन, मग पुढे ई काय? ओरिजिनल साऊंड घ्यायचा. आपण आयचं आई बरोबर, वाइन, FINE फाइन, BIKE बाईक, PIPE पाईप, RIDE राईट. अशा पद्धतीने मुलांना रीडिंग शिकवायची. नेक्स्ट आहे ओ. ओच्या जोडीला जर ई आला, म्हणजे त्या शब्दामध्ये जर ई आलेलं असेल ओ सोबत, ओ ई आहे आणि ई आहे, त्यावेळेस काय करायचं? आपण ओ सेज अ म्हणतो फोनिक साऊंड मध्ये, पण आपल्याला काय करायचं? ओरिजिनल साऊंड घ्यायची त्यांची. मग तर अ तरी काही काही ठिकाणी अ होतं, काही काही ठिकाणी ओ पण होतं. आता SOME आपण सम म्हणतो, काही काही ठिकाणी ओ चा उच्चार अ सुद्धा होतो. नंतर COME कम, LOVE लव. आता बी सेज आपण जर उच्चार केला खरं तर बी सेज ब, ओ सेज अ, एन सेज नाही एवढं, पण पुढे ई लागले ना, मग आपण काय करायचं? बोल, कारण ओ सोबत ई त्या शब्दामध्ये आहे. एल सेज ल, ओ सेज अ, एन सेज एन, पण ई आहे, मग हा वर्ड काय झाला? लोल. आता नेक्स्ट यू सोबत जर ई असेल तर काय करायचं आपल्याला? यू सोबत जर ई असेल तर आपण सहसा आता
CUT, आपण जर CUT घेतलं तर आपण काय म्हणतो CUT काढ. पण जर समोर ई लागलं तर आता मुलं तर CUT कटच असतात ना, ते काय म्हणतात ना माहिती का की बाबा पुढे ई लागल्यावर मग आपण त्यांना काय करायचं, आपण युसेज अच म्हणतो, सी सेज क, युसेज टी सेज ट, कर. मग त्यांना ओरिजिनल यू ला यूच म्हणायला सांगायचं. CUT क्यूट, MUTE म्यूट, TUNE ट्यून, JUNE ट्यून आणि DUNE ड्यून. अशा पद्धतीने मुलांना सुरुवातीपासूनच रीडिंगच्या स्किल शिकवा, जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.